अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे हे बघा। देवी लक्ष्मी, देवी लक्ष्मीला जर आपल्या घरी देवी लक्ष्मी आपल्यावरती कोपली आहे, देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज आहे, हे कशापासून ओळखायचं मित्रांनो? कोणते लक्षण, कोणत्या घटना आपल्या सोबत घडतात, आपण त्याबद्दल आज जाणून घेणार आहोत। त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल। आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो, एक लाईक, तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो। एक लाईक करा। चला तर आपल्या विषयाकडे वळूया। हे बघा, देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज आहे, हे कसं आपण ओळखायचं? कोणत्या घटना आपल्यावरती घडतात? देवी लक्ष्मी आपल्यावर कोपली आहे, कोणत्या घटना, कोणते संकेत आपल्याला मिळतात, कोणत्या घटना आपल्यासोबत घडतात ते आपण आज बघणार आहोत। हे बघा, लक्ष्मी देवी नाराज होण्याचे संकेत प्रत्येकाला देवी देवता देत असतात। देवीचा आशीर्वाद आपल्याला, आपली इच्छा असते देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, आपल्या प्रत्येकाची इच्छा असते, परंतु आपल्या जीवनामध्ये कधी कधी अशा घटना घडतात, आपल्याला अशा घटना घडतात मित्रांनो। धनाची देवी आपल्यावर प्रसन्न नाहीये तर ती नाराज आहे, देवी लक्ष्मी आपल्यावर कोपली आहे, हे लक्षण कोणते आहे? कोणत्या घटना आपल्यावरती घडतात देवी लक्ष्मी? हे बघा, आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये, हे बघा मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपले प्राचीन काळाचे जर जे भांडे आहे आपल्याकडे, पितळाचे, चांदीचे भांडे आहे मित्रांनो। प्रत्येक घरामध्ये पितळाचे, चांदीचे भांडे असतातच, असं कोणाकडे ही सुद्धा असं नाहीये की तांब्याचे, पितळाचे भांडे नाहीये। मौल्यवान वस्तू चांदीचे नाही असू शकत, पण पितळाचे भांडे तर प्रत्येकाकडे असतात बघा मित्रांनो। आणि हे भांडे जर एखाद्याच्या मौल्यवान वस्तू आहेत, हे पितळाचे किंवा चांदीचे भांडे जर हे भांडे जर चोरी गेले, पितळाचे, तांब्याचे आणि चांदीचे भांडे जर चोरी गेले, याचा अर्थ असा आहे की घरात लक्ष्मीचा निवास होत नाही, म्हणजे देवीची इच्छा नाही आहे आपल्या घरामध्ये येण्याची, ती आपल्यावरती कोपली आहे। याचा अर्थ असा आहे, मौल्यवान वस्तू जे आहेत, ज्या जर आपल्या चोरी गेल्या तर आपण समजून घ्यायचं आहे मित्रांनो की देवीची इच्छा नाही आहे आपल्या घरी यायची, ती आपल्या घरात प्रवेश करणार नाहीये, ती आपल्या घरामध्ये येणार नाहीये देवी लक्ष्मी। म्हणून आपले जर ह्या मौल्यवान वस्तू जर चोरी गेल्या तर आपण समजून घ्यायचं आहे, या घटना जर आपल्यासोबत घडत असेल तर समजून घ्यायचं आहे देवी लक्ष्मी आपल्यावरती खूप खूप प्रमाणात नाराज आहे बघा मित्रांनो। आणि आपल्याला आपला जो पैसा आपण कमवलेला आहे, तो जर पैसा आपल्या हाताने गमावला किंवा आपल्या हाताने तो पैसा कुठे पडून गेला किंवा गमून गेला किंवा हरून गेला, तर हे देखील देवी लक्ष्मी आपल्यावर कोपण्याचे लक्षण आहे मित्रांनो। हे बघा, जर एखाद्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची जर कृपा आहे, जर एखाद्या व्यक्तीला जर देवी लक्ष्मीची जर कृपा आहे, तिला कधीही पैशाची कमतरता भासत नाही, आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला पैसा पुरत असतो। जर एखाद्यावरती देवी लक्ष्मी जर कोपली आहे तर पैशाची कमतरता भासत नाही तर तिच्या आयुष्यामध्ये, परंतु जर एखाद्या व्यक्तीला वारंवार पैशाची कमतरता पडत असेल, त्याची पैशाची कमतरता वाढत असेल, तर समजून घ्यायचं आहे देवी लक्ष्मी आपल्यावर रागवलेली आहे। एखाद्या व्यक्तीच्या देवी लक्ष्मी तिच्यावरती मेहरबान आहे, तिच्यावरती कृपा आहे, तर तिला पैशाची कधीही कमतरता पडत नाही एखाद्या व्यक्तीला। जर एखाद्या व्यक्तीला देवी लक्ष्मी तिच्यावरती नाराज आहे तर तिच्यावरती काय घडू शकतो? तिच्या आयुष्यातील तिच्या जवळचा जो पैसा आहे तो हळूहळू कमी होतो, पैशाची आवक कमी येते, म्हणजे समजून घ्यायचं आहे की देवी लक्ष्मी यांच्यावरती नाराज आहे। आणि दुसरा जो हे संकेत देवी लक्ष्मी देत असते। आणि हे बघा, आपल्या अंगणातील तुळस, हे बघा मित्रांनो, आपल्या अंगणातील तुळस जी आपण लावलेली आहे, तुळस जर हिरवीगार आहे, ज्या घरातील तुळस हिरवीगार आहे त्या घरामध्ये सुख समृद्धीची कधीही कमी पडत नाही। त्याचबरोबर मनी प्लांट आणि आर्थिक
मनी प्लांट आणि तुळशी मातेचा खूप आर्थिक संबंध आहे मित्रांनो. हे बघा, जर आपण काळजी जर घेत नसेल मित्रांनो, तर आपली तुळशी मातेची आपण खूप खूप काळजी घ्यायची आहे. तिला कधीही सुकून द्यायचे नाही. घरातील तुळशी आणि मनी प्लांट जर सुकू लागले, जर आपल्या घरातील तुळशी आणि मनी प्लांट जर सुकू लागले मित्रांनो, तर आपण समजून घ्यायचं आहे देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप खूप नाराज आहे. हे तिचे लक्षण आहे. देवी लक्ष्मी खूप नाराज आहे. आपली तुळशी किंवा मनी प्लांट जर सुकून गेली तर समजून घ्यायचं आहे आपली देवी लक्ष्मी नाराज आहे आपल्यावरती. अशा वेळेस आपले सोने चांदी जर हरवून गेले मित्रांनो, आपले जर घरातील मौल्यवान दागिने जे आहे मित्रांनो, ते जर आपल्या जवळून समजा हरवून गेले, तर आपण समजून घ्यायचं आहे देवी लक्ष्मी आपल्यावर या सोन्या चांदीसारखे मौल्यवान दागिने, देवी लक्ष्मीचा संबंध ह्या मौल्यवान वस्तूशी सुद्धा असतो बघा. अशा परिस्थितीमध्ये आपली नुकसान होत असेल तर देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपली आहे. देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज आहे, आपण असं समजून घ्यायचं आहे. हे बघा, आणि हे दूध जर एखाद्या व्यक्तीचे वारंवार दुधामध्ये कमतरता येत असेल, जर आपल्या घरातील दूध आहे, हे दूध आपल्या आयुष्यामध्ये समजा कमतरता येत असेल, तर आपण समजून घ्यायचं आहे तुमच्यावरती देवी लक्ष्मीला दूध खूप आवडते. अशा परिस्थितीमध्ये घरातील वारंवार दूध सांडत असेल तर समजून घ्या देवी लक्ष्मी आपल्यावर कोपली आहे. देवी लक्ष्मीची वर्षा न होताना देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज आहे मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया एकाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.